बऱ्याच महापालिकांमध्ये महापौरांच्या निवडीचा मार्ग मोकळा झालाय, पण अजून चंद्रपूरचं गाडं मात्र अडकलंय। काँग्रेसमधल्या कुरघोडीमुळे हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास जाण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्याची अपेक्षा करत भाजपला सत्ता स्थापनेचा विश्वास आहे। पाहूया चंद्रपुरातल्या राजकारणानं आज कोणतं वळण घेतलंय। चंद्रपूर महापालिकेत सत्ता कुणाची, महापौर कुणाचा, यावरून सुरू असलेलं महाभारत थांबायला तयार नाही। सर्वात मोठा पक्ष असूनही अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसवर हात चोळत बसण्याची वेळ येते की काय अशी चिन्ह आहेत। आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातला संघर्ष टोकाला पोहोचला। प्रतिभा धानोरकरांनी आधीच वेगळा गट स्थापन केलाय। त्यानंतर आज विजय वडेट्टीवारही आपल्या गटातल्या नगरसेवकांना घेऊन नागपूरमधल्या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात धडकले। चंद्रपूरमधील महापौर पदासाठीची निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे। त्यासाठी धानोरकर गटातील नगरसेवकांनी आपला गट नोंदवण्यासाठीचा अर्ज आधीच विभागीय आयुक्तांकडे दिला आहे। तर वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी त्यांच्या गट नोंदणीच्या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे। त्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी अद्याप निर्णय दिलेला नाही। जर सरकार दरबारी पोहोचलेला हा वाद लवकर सुटला नाही तर महापौर पदासाठीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांच्या मतदानावर गडांतर येऊ शकतो। धानोरकर गटाच्या 7 नगरसेवकांच्या घरावर वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकानं बैठकीसाठी नोटीस लावली। आता या वादावर दिल्ली दरबारी मंथन होणार आहे। पक्षहितापेक्षा काँग्रेस नेत्यांचा वैयक्तिक स्वार्थ मोठा झाल्यानं चंद्रपुरात भाजपला लॉटरी लागण्याची शक्यता आहे। सत्तेत किंगमेकर ठरणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसमधल्या अंतर्गत भांडणामुळे वेगळा विचार करण्याची तयारी सुरू केली। आमची पण इच्छा काँग्रेससोबत जायची आहे, पण काँग्रेसला आम्हाला सोबत घ्यायची ना आम्ही तर इलेक्शनच्या अगोदर सुद्धा त्यांना बोललो आम्हाला युती करून आम्ही समोर जाऊया, परंतु त्या टायमाला पण त्यांनी आम्हाला युती नाकारली। त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर आम्ही वेगळे लढलो। आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना आम्ही 2 पक्ष वेगळे लढलो। त्याच्यामुळे आता स्थानिक पातळीवरती आम्हाला अधिकार आहे का आम्ही स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचा। तर त्यांना इलेक्शनच्या अगोदरपासून आमची गरज नव्हती, तर आता त्यांना गरज नसेल म्हणून तो मॅटर संपला असं मला असं वाटतं। फक्त विजू वडेट्टीवार यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे। आता बघूया त्यांचं काय सध्या जे काही निर्णय होईल त्याच्यानंतर आपण ठरवूया। ज्यावेळी आम्हाला काँग्रेस जाहीर करेल का बाबा आम्ही शिवसेनेला महापौर द्यायला तयार आहोत, त्या टाइम आम्ही काँग्रेससोबत जाऊ। परंतु आतापर्यंत असं काही त्यांच्या गटातचं राजकारण त्यांच्यात सुरू आहे, त्याच्यामुळे सध्या तरी ती भूमिका काही आली नाही समोरून। त्याच्यामुळे आम्ही काही त्या गोष्टीवर चर्चा करणं सध्या तरी विषय नाही आहे तो। म्हणजे दोन्ही मार्ग ओपन आहेत। हां, मार्ग तर ओपन आम्ही डे 1 पासून मागतो। जो आमचा महापौर करेल तो कोणताही पक्ष असेल आम्ही त्याच्यासोबत जायला तयार आहोत। चंद्रपुरात भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष एकत्रित दिसू शकते। हा, वेळ पडली तर दिसू शकते। महापौर बसासाठी वेळ आली तर मी तसा निर्णय होईल। दुसरीकडे भाजपचे 23 आणि शिवसेनेचा 1 असे 24 नगरसेवक नागपूरच्या विभागीय आयुक्तालयात त्यांनी नोंदणी केली। या गटनोंदणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या चर्चेला वेग येईल असा दावा भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केला। बैठक कधी होऊ शकते? आता राजकारणामध्ये काय असते की याला कधी होऊ शकते, 5 तारखेला आम्हाला कोणत्याही हालतीमध्ये हे करावंच लागणार आहे। आताची जी निवडणूक प्रक्रिया केलेली आहे, 5 तारखेला फॉर्म महापौरांचा उमेदवाराचा फॉर्म त्या ठिकाणी घ्यायचा आहे। तोपर्यंत होईल एक अशी अपेक्षा आहे। आज आता गट रजिस्टर झाल्यानंतर पुन्हा या कामाला वेग येईल असं मला वाटतं। शिवसेनेचा 1 नगरसेवक मिळून भाजपकडच्या नगरसेवकांची संख्या 24 वर पोहोचली। भाजपला सत्ता स्थापनेसाठी आणखी 10 तर काँग्रेसला 7 नगरसेवकांची आवश्यकता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 आणि त्यांच्यासोबतचे आणखी 4 नगरसेवक आहेत। त्यामुळे चंद्रपुरातल्या सत्तेच्या समीकरणाचे पत्ते ठाकरेंच्या हातात आहेत। पण पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंनी महापौरपद मिळण्याची अट घातल्यानं तिढा वाढलाय। आता ठाकरे गटाचं समाधान होईल असा तोडगा काँग्रेस देणार की भाजप यावरून चंद्रपुरात सत्ता कुणाची हे ठरवणार। सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेस सत्ता गमावणार का? ठाकरे गट भाजपला सत्तेच्या खुर्चीपर्यंत घेऊन जाणार का हे पाहायचंय।
चंद्रपूरहून सारंग पांडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.